शाळेत असल्यापासून जेव्हा आपण पहिल्यांदा राईट अँगल्ड ट्रँगल आणि त्यावरील थिअरम शिकतो तेव्हा आपल्याला शिकवले जाते की हा शोध ग्रीक गणितज्ञ पायथागोरस याने लावला. पण इतिहासाच्या गहन अंधुक वळणांमध्ये एक सत्य कायम दुर्लक्षित राहिलं की ही संकल्पना भारतभूमीवर पाय रोवून उभी होती. पायथागोरसच्या जन्माआधी 1000 वर्षांपासून इसवी सन पूर्व 800च्या सुमारास एक ऋषितुल्य गणितज्ञ बौधायन भारतात होऊन गेले. त्यांच्या शुल्ब सूत्रांमध्ये त्यांनी एक अत्यंत मूलभूत गणितीय सत्य नमूद केलं जे आज आपण पायथागोरियन थिअरम म्हणून ओळखतो. हे थिअरम त्यांनी श्लोकाच्या रूपात दिले. याचा अर्थ असा होतो, इन अ राईट अँगल्ड ट्रँगल हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू वन साईड स्क्वेअर प्लस अदर साईड स्क्वेअर. आधुनिक गणितात हे विधान जॉमेट्रीद्वारा सिद्ध केलं जातं, पण बौधायन यांनी आपल्या सिद्धांताला एरिया बेस्ड रिझनिंग वापरून दोरखंडाचा उपयोग करून मांडलं, जे एका साध्या पण प्रभावी व्हिज्युअलायझेशनचं प्रतीक होतं. पायथागोरस यांच्या काळात हे सूत्र ग्रीकांना ज्ञात झालं, पण खरं श्रेय मात्र बौधायन यांच्या नावावर नोंदवलं का गेलं नाही? कदाचित त्यांचे कार्य पाम लीव्सवर लिहिलं गेलं होतं, मार्बलवर नव्हे. कदाचित त्यांनी इंग्रजीत सिद्धांत मांडला नव्हता, संस्कृत श्लोकात गुंफला होता. हिस्ट्री जशी लिहिली जाते तशीच ओळख दिली जाते, पण कधीकधी ती ट्रुथपेक्षा नॅरेटिव्हवर आधारित असते. आज जेव्हा आपण पायथागोरस थिअरम वापरतो तेव्हा ते केवळ एक गणिती सूत्र न राहता भारताच्या प्राचीन बुद्धिमत्तेचं लिव्हिंग प्रूफ बनतं. शेवटी पायथागोरसने ती संकल्पना ग्रीसला दिली असेल, पण ती जन्मली होती भारतात, बौधायनाच्या मनात. धन्यवाद.